जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत. दर्पणकार जांभेकरांना अभिवादन. समनापूर येथे पत्रकार दिन साजरा. संगमनेर तालुक्यातील समनापूर येथे संगमनेर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघ व ग्रामपंचायत समनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा देत आपली मनोगत व्यक्त केली. तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे तसेच समनापूर ग्रामपंचायतीच्या वतीने पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास संगमनेर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शकील शेख, अध्यक्ष जिजाबा हासे, समनापूर ग्रामपंचायत सरपंच मथुराबाई दळवी, पोलीस पाटील गणेश शेरमाळे, सोसायटीचे चेअरमन रामदास जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष सोमनाथ शेरमाळे, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय रोडे यांच्यासह पत्रकार सलीम शेख, संदीप सातपुते, वसंत बंदावणे, बाबा जाधव, राजू शेख, योगेश राताडिया, यादवराव पावसे, किशोर कालडा, चंद्रकांत महाले, रत्नाकर सातपुते, किशोर सातपुते, दिनेश बांगर, हुसेन पटेल, संतोष डुबे, मारुती तुपे, अमीर शेख, लहू सातपुते, ओंकार सस्कर, अनिल शेळके तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष जिजाबा हासे यांनी केले. सूत्रसंचालन पत्रकार संदीप सातपुते यांनी केले, तर आभार पत्रकार संघाचे उपाध्यक्ष बाबा जाधव यांनी मानले. 6 जानेवारी 1853 ला बाळशास्त्री जांभेकर यांनी पहिलं दर्पण नावाचं मराठी वृत्तपत्र सृष्टीला दिलं. खरं तर हे वर्तमानपत्र मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेमध्ये होतं आणि तदनंतर खऱ्या अर्थानं वाचन संस्कृतीचा जीर्णोद्धार झाला आणि म्हणून आज छोटेखानी स्वरूपात जो कार्यक्रम आज आपण समनापूरमध्ये घेतो आहोत आणि प्रास्ताविक चित्रपटाचे अध्यक्षांना मान्यवरांनी दिली होती. मी निश्चितपणानं समनापूरचे आभार जातो आणि त्यांची पूर्ण टीम त्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना ग्रामसेवक साहेबांना धरून हा कार्यक्रम करावा लागतो आणि त्यांनी तो केलाय. मी निश्चितपणानं आमचं या ठिकाणी तुम्ही स्वागत करणार आहात, पण निश्चितपणानं आम्ही वर्षभर या उपक्रमांना जी आम्ही करणार आहोत त्याला साथ करावी अशा प्रकारचे या निमित्ताला आवाहन करतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. काम करणारे जे पत्रकार होते तर या सगळ्या पत्रकारांना एकत्र आणलं आणि एकत्र आल्यानंतर खरं तर आपण काम सामाजिक दृष्ट्या करणं गरजेचं आहे. पत्रकार हा केवळ सामाजिक बांधिलकीतून काम करणारा नाही तर सामाजिक भान सुद्धा निर्माण करणारा आहे. हे जेव्हा विचार सगळ्या मेंबर्समध्ये सगळ्या लोकांसमोर मांडण्यात आलं आणि पत्रकारांनी ठरवलं की आपण जे काही दोन्ही पोलीस स्टेशन आहे ते ग्रामीणचं असेल शहराचं असेल आणि का नाही आपण यांच्या माध्यमातून आपले गणपती ही योजना आपण राबवूया. खरं तर अनेक तांबे साहेब असतील, अनेक पोलीस निरीक्षक होऊन गेले ज्यांच्या माध्यमातून आम्ही एक गाव एक गणपती ही योजना राबवू शकतो आणि त्याचा चांगला संदेश जो आहे प्रत्येक गावामध्ये आम्ही देऊ शकतो. परंतु काळ बदलला, वेळ बदलते, माणसं बदलतात आणि नवीन पिढी पुन्हा येते. पुन्हा तो संघर्ष जो आहे तो चालू राहतो. तरी काही ठिकाणी यश मिळत, काही ठिकाणी यश मिळत नाही. परंतु पत्रकार संघाने सातत्याने जवळजवळ 12-15 वर्ष एक गाव एक गणपती योजना आहे ती सुद्धा त्या ठिकाणी लावून झालेली होती. आणि आमचे स्वर्गीय गंगाधर शिंदे म्हणून आमच्याकडे पत्रकार होते. त्यांनी अनाथ मुलांना बरोबर त्या ठिकाणी संगोपन करण्यासाठी लासलगाव ठिकाणी आश्रम आहे, शाळा आहे, त्या ठिकाणी काही मुलांचं त्या ठिकाणी शाळेमध्ये सोडण्यात आलेलं होतं आणि त्यांचं राहण्याची खाण्याची सगळी सुविधा त्या ठिकाणी देण्यात आली होती. सोबतच रस्ते सुरक्षा अभियान जे आहे आपण बऱ्याच वेळेस पाहतो की डिझास्टर मॅनेजमेंट हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला असतो. बऱ्याच वेळेस गर्दी असते, वाहनं असतात, ती वाहनांमुळेच आमचे सोबत काम करणारे जे डिपार्टमेंट होतं पोलीस डिपार्टमेंट आणि पोलीस म्हटलं की बऱ्याच वेळेस विवाद आणि विसंवाद होण्याची फार शक्यता असते. परंतु संवाद आणि केवळ संवादाचंच पूर्ण त्या
आष्टी असेल किंवा वडगाव असेल किंवा निवडा झाडे असेल या ठिकाणी सर्व पत्रकार संघाच्या वतीने आम्ही रस्ते सुरक्षा सप्ताह त्या ठिकाणी साजरा केला आणि केवळ साजराच केला नाही तर अनेक वाहनावर स्टिकर जे आहे प्रबोधन करणारे स्टिकर जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी लावण्यात आले त्याचा एक मोठा कार्यक्रम घेतला गावातल्या लोकांना किंवा जी तरुण मंडळी जी आहे ती वेगाने वाहन चालवतात अपघात घडतात आणि त्याला कुटुंब जे आहे ते उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असतं अशा वेळेस आता शहरामध्ये पतंगावर सुद्धा असे लोक अपघात घडतात काही कार्यक्रम जे आहे ते त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्यांचा राहिलेला आहे ज्यांनी पत्रकारिता क्षेत्राला एक वेगळं नाव दिलं खरं तर आता संदीप सातपुते सरांनी सगळा अनुभव केलेला आहे की ज्या माणसाने 1840 मध्ये 1822 सालांचा जन्म आणि जन्म झाल्यानंतर अत्यंत अल्पावधीमध्ये ज्यांनी दर्पण नावाचं पत्र काढलं आणि तेव्हापासून या देशामध्ये पत्रकार चालू झाले आणि त्याचा मोठा विस्तार झाला. आपण जर बघितलं असेल तर देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये पत्रकारितेने योगदान लाभलेलं आहे आणि त्यामध्ये मूकनायक असेल, लोकमान्य टिळकांचा केसरी असेल आणि पत्रकारिते बाबतीत बाळ गंगाधर टिळक आणि बाळ गंगाधर जांभेकर ही दोन नावं आवर्जून या देशामध्ये घेतली जातात की अशी नावं की ज्यांनी फक्त क्षेत्राला एक वेगळं नाव लौकिक एक वेगळा ठसा दिला असे हे महान विभूती की ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये या पत्रकारितेच्या माध्यमातून समाज गोळा केला, समाजाच्या माध्यमातून आपले विचार त्यामध्ये रुजवले आणि त्यातून जो आपल्याला या ठिकाणी स्वातंत्र्य मिळालं. आपण ग्रामीण भागातल्या छोट्या मोठ्या बातम्या असतात त्या पत्रकारांमध्ये छापण्याचं काम आपल्या माध्यमातून होत असतं आणि त्या छोटी बातमी जिल्ह्यावर राज्यभर प्रसिद्ध करण्याचं काम कोणी या ठिकाणी करीत असतात. तर चांगली बातमी असतील तर आपण सर्वजण शुभेच्छा देत असतो पण काही वेळेस आपल्या पत्रकारांना छापण्या ठरवत करून बऱ्याच बातमीची छापावी लागते ती सुद्धा चांगलीच असते समाजाकडून होण्यासाठी तिचं सुद्धा चांगलाच हेतू असतो. पण ज्यावेळेस माझ्या बातमी छापली तर त्यावेळेस मला सुद्धा राग येत असतो पत्रकारांचा. असे राजकारणी बातमी छापण्याचं काम करून ग्रामीण भागातून पत्रकार देत असतात एक मनात अडचणी करून जातात. अनेक ठिकाणी आपण काम पत्रकारांवर झालेलं आहे अडचणी काम करतात त्याच्या पाठीमागे आपण सुद्धा साहेब पोलीस स्टेशन असेल ग्रामीण पोलीस स्टेशन असेल सर्वांनी कुठेतरी पत्रकारांना संरक्षण देण्याचं काम जसं शासनाचा ज्ञान नसला तरी आपल्या पर्यायी आपण पत्रकारांना संरक्षण देण्याचा काम मदत करण्याचं काम मी सर्वांना ग्रामस्थांनी विनंती करतो. आपल्या सर्वांसमोर त्यासाठी तुम्ही आम्हाला बोलवलं खूप खूप धन्यवाद. 6 जानेवारी 1832 दर्पण नावाचे वृत्तपत्र राजशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं. 30 प्रथा आज वाढत आज मला वाटतं आपल्या कमीत कमी नाही तरी 50 ते 100 पत्रकार पत्रकाराचं कामच आहे की झालेल्या जे चांगलं काम आहे त्याचा गौरव करणे आणि जे चुकीचं काम झाले ते त्याच्याबद्दल खडसावणी करणे हे त्याचं कामच आहे. म्हणून आपण त्याला लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणतो. जो पण तो आधारस्तंभ मजबूत आहे तो पण आपल्या लोकशाहीला काही विरोध आहे. म्हणून मला आणि आमच्या विभागातर्फे विभागातर्फे सर्व पत्रकार बंधूंचं खूप खूप अभिनंदन आणि तुम्ही हे जे कार्य आहे ते असं निरंतर चालू ठेवा अशी सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद. 6 जानेवारी पत्रकार दिनाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री बाळवकर सर, त्याचप्रमाणे पत्रकार संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच समोर बसलेले सर्व सदस्य, गावचे सरपंच, पोलीस पाटील आणि सहकारी मित्रांनो, या पत्रकार दिनाच्या संदर्भानं दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही पोलीस अधिकारी म्हणून काम करत असतो आणि त्या दिवशी काहीतरी बोलायचा योग येतो. काय बोलायचं आपण आणि आज जे काय बोलायचं आता साहेब बोलले हे बोलले प्रत्येकाने त्याच्यातलं मर्म सगळं बोलून झालेलं आहे. मी वेगळं काय बोलणार तर माझ्याकडं काही गोष्टी मला ज्या नजरेस येतात ते पत्रकार बांधवांच्यासाठी
मला ज्या दिसल्या त्या मी तुम्हाला मांडतो आहे. मित्रांनो, वेगवेगळ्या ठिकाणी राज्यात काम करत असताना आपल्याला एक जाणवतं की पत्रकार या व्यक्तीला कुठलाही शासकीय पगार नाही, शासकीय गाडी नाही, कुठल्याही प्रकारची सुरक्षित भूमिका नाही आणि अशा अवस्थेत तो त्याची बातमी, त्याचं जीवन रोज खडतर परिस्थितीत जगून ती पेपरला किंवा आता डिजिटल मीडियाला आणण्यासाठी प्रयत्न करत असतो. या निमित्तानं मला एक सांगायचं की तुम्ही जो काही प्रवास करताय, या प्रवासात मी काही सहकारी गमावलेले सुद्धा आहे, जे चांगली दोस्ती होते आपण काही लोकांची. तर माझी तुम्हाला अशी या पत्रकार दिनाच्या निमित्तानं विनंती आहे की तुम्ही आत्ताच्या काळाप्रमाणे एक चांगली मोटरसायकल जर तुम्ही वापरत असाल तर ती मोटरसायकल नवी असली पाहिजे आणि तिला इन्शुरन्स असला पाहिजे, तुमच्याकडे लायसन असलं पाहिजे आणि ती गाडी जर 1 वर्षावरची असेल तर तिला PUC असलं पाहिजे. कारण दैनंदिन आपण ज्या वेळेला प्रवासात काही घटना घडली, अघटित घडलं आपल्या आयुष्यात, तर कुटुंबाला काहीही मदत मिळत नाही. आपली चूक असो अथवा नसो, त्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तर या पत्रकार दिनाच्या निमित्तानं मी सर्व आपल्या पत्रकारांना आवाहन करतो, ज्यांचं कोणाचं लायसन नसेल त्यांनी ते तात्काळ काढून घ्या. गाडीला इन्शुरन्स नसेल तर तो काढून घ्या. ही फार गरजेची गोष्ट आहे. आपण लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणतो, परंतु तो 4था स्तंभ सक्षमपणे चालला पाहिजे, बोलला पाहिजे, जिंकला पाहिजे, जगला पाहिजे. यासाठी त्याच्या आयुष्यात काहीतरी सुरक्षिततेची भूमिका असली पाहिजे. तर तुमचा आता संघटना आहे, संघ आहे, तर तुम्ही या ठिकाणी अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार अशी वेगवेगळ्या पदावर वेगवेगळे लोक काम करतात. तर तुमच्या संस्थेची आर्थिक ताकद काय आहे त्या पद्धतीने तुम्ही जो व्यक्ती आपला ज्याची परिस्थिती नाही, ज्याची आर्थिक परिस्थिती कमी आहे, त्याला संघाच्या वतीनं मदत करा. काही वेळेला आम्हाला काही थोडीफार मदत लागली, आपण सगळ्यांनी मिळून थोडी मदत दिली पाहिजे. कारण आपल्या लोकशाहीचा खरोखर 4था स्तंभ जगला पाहिजे आणि तो जर वाचला तर आपण सगळे वाचणार आहोत हे लक्षात ठेवा. काही लोक कमी जास्त काही गोष्टी चालत असतात, परंतु रोज जर उठून जर काही एखाद्या पत्रकारावर हल्ला झाला, काही घटना घडली, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याची भूमिका पोलीस दलाच्या वतीनं आम्ही दोन्ही अधिकाऱ्यांनी या ठिकाणी केलेली आहे. कुठल्याही पत्रकारावर आपला तालुका खूप चांगला आहे, सहृदयी माणसं या ठिकाणी राहतात. कुठेही आपल्याकडे काय असे चाकूसुरी लूट फिरणारी माणसं नाही, शहरातही नाही, तालुक्यातही नाही. पण आपल्या पत्रकार बांधवाला कुठल्याही प्रकारे कोणी चुकीच्या पद्धतीनं त्याच्यासोबत वर्तन करेल किंवा त्याच्यासोबत वेळ काय विचारपूस करेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचं आश्वासन या ठिकाणी मी देतो. त्याचप्रमाणे पत्रकार बांधवांना माझी एक विनंती आहे, सार्वजनिक जीवनात तुम्ही जीवन जगत असताना तुमच्या वैयक्तिक जीवनात सुद्धा तुमचं लक्ष असलं पाहिजे. आपला मुलगा, आपली मुलगी, आपली पत्नी, आपले आई वडील यांना आपली काही ठिकाणी मदत लागते, गरज लागते, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही थोडा वेळ त्यांना दिला पाहिजे. या काही गोष्टी ज्या नजरेस येतात त्या ठिकाणी आम्ही नोकरी करतोय, आम्ही सुद्धा आमचं पाठीमागे आमचं कुटुंब आहे, या कुटुंबाला वेळ देणं गरजेचं आहे. आज वेगवेगळ्या ठिकाणी बऱ्याच माणसं आपल्या संपर्कात येतात आणि जर आपण एखाद्या व्यक्तीला त्याच्या खोलात शिरायला गेलो, त्याच्या कुटुंबात शिरायला गेलो तर तो थोडासा नकारात्मक होतो. मग लक्षात ठेवा, सगळ्यात जास्त माणसाला गरज जर कुणाची असेल तर कुटुंबाची गरज आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबापासून सुरुवात केली पाहिजे आणि मग आपण आपल्या सार्वजनिक जीवनात, सामाजिक जीवनात ज्या काही तुमच्या दैनंदिन गोष्टी असतील त्या केल्या पाहिजेत. या निमित्तानं मी एक तुम्हाला तुमचे वाहन चालवताना घ्यावायची काळजी, सार्वजनिक सुरक्षितता, आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि मग आता आपण शेवटच्या टप्प्यात येऊ की तुमचं जे राजकीय, आर्थिक, सामाजिक ज्या ज्या घडामोडी तुमच्या समोर येतात त्या जे खुलासपणे तुम्ही तुमचं हे करत असता त्या करायला तुम्हाला कुठली अडचणी आणत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची जबाबदारी आमची आहे. त्या निमित्ताने तुम्ही ज्या ज्या गोष्टी तुमच्या नजरेस येतात ते एकमेकांना शेअर करा. काही गोष्टी तुम्हाला आम्हाला सुद्धा शेअर करावं वाटलं तर आमच्यासमोर शेअर करा. पण एखादी अत्यंत वाईट चुकीची गोष्ट काहीतरी घडते आणि ती आपल्यापासून कोणीतरी लपवतोय अशी घटना घडायला नको. त्यासाठी आम्हाला सुद्धा तुम्ही आपण डोळ्यात अंधेर घालतो ती कशासाठी स्पष्ट दिसण्यासाठी, तसं आमच्याही कधी डोळ्यात जर काय दिसत असेल तुम्हाला तर आमच्या डोळ्यात अंधेर घालायचं काम तुमचं आहे. तुम्हाला सर्वांना पत्रकार दिनाच्या निमित्तानं भरपूर शुभेच्छा देतो आणि आज हा चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. आयोजकांचे सुद्धा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि
रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.